नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? अभ्यास चालू आहे ना? काळजी घेत आहे ना? ओके. ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था हा घटक आपण पाहतोय. मित्रांनो, मागील 3-4 लेक्चरमध्ये आपण बऱ्यापैकी मूलभूत संकल्पना ज्या होत्या किंवा ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या किंवा काही गोष्टी ह्या आपल्याला माहिती असायलाच हव्यात, ह्या गोष्टी आपण काय केल्या होत्या? पाहिल्या होत्या. मित्रांनो, आता आपण काय करणार आहोत ना, त्या गणितांच्या पुढची म्हणजे थोडीशी डिफिकल्टी लेवल जी आहे ना, थोडीशी काठिण्य पातळी जी आहे ना, ती आपण थोडीशी वाढवणार आहोत. आणि ती वाढवल्यानंतर तुम्हाला कळेल की आपल्याला नेमक्या कोणकोणत्या पॉसिबिलिटी असू शकतात, कोणकोणत्या शक्यता ह्या असू शकतात, किंवा आपल्याला कसा विचार करायचा आहे, आपल्याला कसा विचार करायचा नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर हे सगळं करत असताना आपल्याला लॉजिकली काय विचार करायचा आहे, किंवा कोणती गोष्ट कुणाच्या शेजारी येणार नाही, कोणती गोष्ट कुणाच्या शेजारी येईल, नेमकं डावा म्हणजे नेमकी कोणती साईड, उजवी म्हणजे नेमकं काय, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आणि ह्याच सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? ह्या गणित सोडवताना काय करायच्यात? आपल्याला अप्लाय करायच्यात. मित्रांनो, एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला सिटिंग अरेंजमेंटचा, बैठक व्यवस्थेचा प्रॉब्लेम येतो, तेव्हा आपल्याला 4-5 ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट, आपल्याला उदाहरणावरून आपल्याला ठरवायचं की ती मांडणी कोणती आहे. ती रेषीय मांडणी आहे का, ती वर्तुळाकार मांडणी आहे का, ती त्याच्यानंतर तुमची आयताकृती किंवा चौरसाकृती मांडणी आहे का, हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यानंतर ते शोधल्यानंतर आपल्याला हे शोधायचं आहे की त्या मांडणीमध्ये जी कोणी लोक बसलेली आहेत त्या लोकांची दिशा नेमकी कोणती आहे. समजा जर ती लोक रेषीय मांडणीमध्ये असतील तर आपल्याला बघायचं आहे त्या लोकांचं तोंड नेमकं कुठे आहे. ते दक्षिण दिशेला आहे का उत्तर दिशेला आहे. जर त्यांचं तोंड आपल्याला कळालं नेमकं कुठल्या दिशेला आहे, तर आपण ठरवू शकतो त्यांची उजवी बाजू कोणती आहे, त्यांची डावी बाजू कोणती आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण वर्तुळाकार मांडणी जेव्हा पाहत असतो तेव्हा आपल्याला पाहायचं असतं की त्यांचं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे का, त्यांचं तोंड हे केंद्रकाच्या बाहेरच्या दिशेने आहे. हे जेव्हा आपण ठरवतो त्याच्यानंतर आपली गोष्ट सोपी काय होते की आपल्याला त्या लोकांची उजवी आणि डावी बाजू कोणती आहे हे आपल्याला ठरवायला सोपं जातं. तर सेम ही गोष्ट जेव्हा आपण आयताकृती किंवा चौरसाकृती मांडणी पाहणार आहोत तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मित्रांनो, आपण किती स्टेप्स पाहिल्या होत्या? जेव्हा आपल्याला अशी माहिती दिलेली असते तेव्हा आपण किती गोष्टी पाहिल्या होत्या की एक आपण लक्षात ठेवलं होतं की पहिली गोष्ट, जेव्हा कधी आपल्याला असा उदाहरण येईल तेव्हा ह्या उदाहरणामध्ये आपण पहिली गोष्ट काय करणार होतो की जी काही माहिती दिली आहे ती मी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचणार होतो. त्याच्यानंतर त्या माहितीचं मी 3 भागांमध्ये वर्गीकरण करणार होतो. पहिलं की मला ती खात्रीदायक माहिती आहे, म्हणजे की मला खात्रीदायक कळतं की एच्या शेजारी बी बसला आहे किंवा एच्या लगेच उजव्या बाजूला बी बसला आहे, ही माझी झाली खात्रीदायक माहिती. जेव्हा तुम्हाला असं म्हटलेलं असतं की एच्या लगेच उजव्या बाजूला कोण बसलेला आहे? बी बसलेला आहे, तेव्हा तुम्ही एची आणि बीची जागा ही काय करू शकता? फिक्स करू शकता. त्याच्यानंतर जेव्हा दुसरी माहिती जी असते कंपॅरेटिव्ह माहिती म्हणजे तुलनात्मक माहिती, ह्या तुलनात्मक माहितीमध्ये आपण काय करतो? आपल्याला 2-3 गोष्टींची काय केलेली असते? तुलना दिलेली असते. म्हणजे की ए आणि बी मध्ये जेवढी लोक बसली आहेत तेवढीच लोक सी आणि डी मध्ये बसलेली आहेत, किंवा ए मध्ये जेवढी लोक आहेत, एच्या उजव्या बाजूला जेवढी लोक आहेत तेवढीच लोक एच्या डाव्या बाजूला आहेत, असं आपल्याला सांगितलेलं असू शकतं. म्हणजे आपल्याला इथं तुलना केलेली असते. त्याच्यानंतर जी नकारात्मक माहिती आहे, म्हणजे की एच्या शेजारी बी बसलेलं नाहीये. एच्या शेजारी बी बसला नाही म्हणजे काय? एच्या उजव्या बाजूला सुद्धा बी नाहीये आणि एच्या डाव्या बाजूला सुद्धा बी नाहीये. हे असं आपण, ही झाली आपली नकारात्मक माहिती. म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत्या ह्या आपण सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या? ह्या मागील लेक्चरमध्ये आपण सगळ्या पाहिल्या होत्या. मित्रांनो, ज्या मागील लेक्चरमध्ये आपण ज्या बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत, ज्या आपण मूलभूत संकल्पना पाहिलेल्या आहेत, मूलभूत गोष्टी पाहिलेल्या आहेत, त्याच सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवून त्या गोष्टी ही गणित सोडवताना काय करायचं आहे? आपल्याला अप्लाय करायच्या आहेत. जेव्हा तुमच्या मूलभूत संकल्पना, मूलभूत गोष्टी ह्या डोक्यामध्ये फिट होतील, डोक्यामध्ये पक्क्या होतील, तेव्हा तुम्ही ही गणित कमी वेळामध्ये, कमी याच्यामध्ये सोडवू शकता. कमी वेळामध्ये आणि कमी विचार करून सोडवू शकता. मित्रांनो, फक्त काय ना, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या पक्क्या होण्यासाठी तुम्हाला स्वतःहून सराव करणं आणि लेक्चरमध्ये काय चाललं आहे ते तुम्ही स्वतः काळजीपूर्वक पाहणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, काल आपण जवळजवळ किती 16 उदाहरणं पाहिली. 16 उदाहरणांसाठी आपण जवळजवळ 13 अशी माहिती पाहिली, 3 प्रकारची अशी माहिती पाहिली होती. मित्रांनो, आज आपण काय करूया? पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूया. ठीक आहे, चला मित्रांनो, बघा काय दिलंय गणितामध्ये.
काय म्हणतात, प्रश्न कसा आलाय, डायरेक्शन्स, म्हणजे तुम्हाला आम्ही निर्देश देतोय 17 ते 21 पर्यंत जे क्वेश्चन जे आहेत, 17 ते 21 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न जे आहेत ना, ही जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ना खाली, त्या माहितीवर आधारित आहे. बघा काय म्हणतायत, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली, म्हणजे खाली दिलेली माहिती तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यासा आणि आन्सर द क्वेश्चन्स गिव्हन बिलो, आणि खाली दिलेल्या प्रश्नांची तुम्ही आम्हाला काय करा, उत्तर द्या. कळला का प्रश्न, काय प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली, म्हणजे खाली दिलेली तुम्हाला ही खाली काय 4-5 ओळींमध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा आणि आम्ही तुम्हाला जे खाली काही प्रश्न विचारले आहेत ना, त्या खाली दिलेल्या प्रश्नांची काय करा, तुम्ही आम्हाला उत्तर द्या. ठीक आहे, काय द्या, खाली दिलेल्या प्रश्न, खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 6-7 ओळींची काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, आणि त्या माहितीच्या आधारे तुम्ही आम्हाला काय करा, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. ठीक आहे, बघा काय म्हणता येते, ABCDEFGH ही काय आहेत, ही 8 लोक, किती लोक आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे तुम्हाला इथं त्यांनी 8 लोक सांगितलेली आहेत, आणि ही 8 लोक कुठं बस, सिटिंग अराउंड अ सर्कल and facing at the center, म्हणजे काय कळालं तुम्हाला, की ही जी मांडणी आहे ही मांडणी वर्तुळाकार मांडणी आहे, आणि ह्या मांडणीमध्ये तुम्हाला किती लोक दिलेली आहेत, तुम्हाला 8 लोक दिलेली आहेत, आणि ही 8 लोक कशी बसलेली आहेत, ह्या 8 लोकांचं तोंड जे आहे हे केंद्रकाच्या दिशेने आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळली, की तुम्हाला पहिल्या वाक्यावरूनच कळलं की ही जी मांडणी आहे ही मांडणी वर्तुळाकार मांडणी आहे, आणि ह्या वर्तुळाकार मांडणीमध्ये त्या किती लोक बसलेली आहेत, तर त्या मांडणीमध्ये 8 लोक बसलेली आहेत, आणि ही 8 लोक कशी बसलेली आहेत, तर ह्या 8 लोकांचं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे. म्हणजे तुम्हाला एक कळलं की तुम्हाला मांडणी कशी आहे, ही वर्तुळाकार मांडणी आहे, आणि त्या वर्तुळाकार मांडणीमध्ये सुद्धा त्या लोकांची तोंड ही केंद्रकाच्या दिशेने आहे. जेव्हा तुम्हाला कळलं की यांचं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे, तर तुम्ही काय करू शकता, त्यांची उजवी बाजू आणि त्यांची डावी बाजू कोणती असू शकते हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे मला एक कळलं की ही मांडणी जी आहे ही मांडणी 8 लोकांची आहे, आणि ही 8 लोकांची मांडणी कशी आहे, तर ती मांडणी आहे वर्तुळाकार मांडणी. म्हणजे मला काय कळलं की मला आता पहिलं सर्कल काढून घ्यावं लागणार आहे, एक वर्तुळ काढून घ्यावं लागणार आहे, आणि हे वर्तुळ काढून घेत असताना मला काय करायचंय, त्या वर्तुळामध्ये 8 जागा ज्या आहेत त्या काय करायच्यात, फिक्स करायच्यात. मित्रांनो, आपलं ड्रॉइंग हे खराब आहे, त्यामुळं हा गोल आहे, हा वर्तुळ आहे असं तुम्ही मानून चला. ठीक आहे, मी काय करतो, इथे एक जण बसलाय, याच्या समोर एक जण बसलाय, इथे 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 एक जण बसलाय, आणि इथे एक जण बसलाय. झाले का 8 जण, हे 3 2 5 आणि 5 आणि 3 8, आणि ह्या सगळ्यांची तोंड कुठं आहेत, हे जे केंद्रक आहे ह्या केंद्रकाच्या दिशेने आहे. कुठं, ह्या केंद्रकाच्या दिशेने आहे. ठीक आहे, ह्या केंद्रकाच्या दिशेने आहे. कळलं. आता पुढचं बघा काय म्हणतायत ते, सिटिंग अराउंड अ सर्कल फेसिंग ॲट द सेंटर. आता बघा काय म्हणतायत, हे जे पुढचं वाक्य आहे आपल्याला काय ठरलंय, ही माहिती वाचत असताना मी काय करतोय, मला जी 100% माहिती आहे, जी खात्रीदायक माहिती आहे, किंवा ज्या माहितीवरून मी एखाद्या किंवा 2 जणांची जागा ही मी फिक्स करू शकतो, ती मी काय करू शकतो, ती खात्रीदायक माहिती आहे असं मी मानू शकतो. आता बघा, डी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ, म्हणजे काय म्हणतायत, डी जो हा व्यक्ती आहे ना तो एफ च्या कुठे बसलेला आहे, सेकंडला बसलेला आहे. म्हणजे एफ च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर डी बसलेला आहे. तर मी एक काम करतो, मी एफ ची जागा मी काय करतो, इथं मानतो, आणि मला प्रश्नामध्ये त्यांनी काय सांगितलंय, डी हा जो व्यक्ती आहे ना सेकंड म्हणजे दुसऱ्या स्थानी कुणाच्या, एफ च्या, पण कुठल्या बाजूला, तर एफ च्या डाव्या बाजूला. मित्रांनो मला सांगा, जर एफ हा इथं बसलेला असेल, एफ हा इथं बसलेला असेल, आणि एफ चं तोंड जर ह्या केंद्रकाच्या दिशेने असेल, तर मला सांगा एफ ची उजवी बाजू आणि एफ ची डावी बाजू कोणती असणार आहे. मला माहिती आहे टोक हे केंद्रकाच्या दिशेने आहे, तर मी इथं उभं राहिल्यावर ही जी बाजू असणार आहे माझी, ही जी बाजू ही कोणती असणार आहे, ही माझी उजवी बाजू असणार आहे, आणि ही जी बाजू असणार आहे ही माझी कोणती बाजू असणार आहे, डावी बाजू असणार आहे. म्हणजे मला कळलं की एफ च्या डाव्या बाजूला जाण्यासाठी
जाण्यासाठी मला ह्या दिशेने जावं लागणार आहे. आणि मला प्रश्नामध्ये काय सांगितलंय, एफ हा जो व्यक्ती आहे, सॉरी डी हा जो व्यक्ती आहे, डी हा व्यक्ती एफच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. म्हणजे मला दोन घरं मोजायची, 1 आणि 2. म्हणजे मला कळलं एफ पासून डावीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे, तर डी बसला आहे. म्हणजे 1 आणि 2, म्हणजे इथं झाला तुमचा डी. म्हणजे मला ह्या पहिल्या वाक्यावरून असं कळलं, ह्या जे पहिलं वाक्य जे होतं याच्यावरून मला असं कळलं डी आणि एफ ची मला काय कळालेली आहे, तर जागा कळालेली आहे. त्यामुळे मी काय करतो, डी आणि एफ ला इथं काय करतो, थोडंसं कट करतो. म्हणजे आता मला फक्त ह्या 6 जागांचा काय करायचं आहे, ह्या 6 ज्या जागा आहेत, ह्या 6 जणांच्या ज्या जागा आहेत त्या मला इथं भरायच्या आहेत. आता बघा पुढचं वाक्य काय म्हणते, अँडच्या पुढचं, अँड म्हणजे हे डी विषयीच बोलतोय. अँड थर्ड टू द राईट ऑफ एच, म्हणजे डी हा जो व्यक्ती जो आहे ना, हा व्यक्ती एफच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर बसला आहे आणि तोच व्यक्ती म्हणजे डीज हा थर्ड टू द राईट ऑफ एच, म्हणजे एचच्या बाजूला एच हा जो व्यक्ती आहे, ह्या एच व्यक्तीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर डी बसलेला आहे. म्हणजे आता मला काय करायचं की मला एच आणि डी ची काय करायची आहे, जागा मला शोधायची आहे. मला काय सांगितलं आहे की मला डी ची जागा त्यांनी मला भेटलेली आहे, मला डी ची जागा इथं भेटलेली आहे. मला सांगा डी च्या जागेवरून मी काय करायची आहे, एच ची जागा शोधायची आहे. त्यांनी मला प्रश्नामध्ये काय सांगितलं की डी हा जो व्यक्ती आहे ना, हा कुठं बसलेला आहे, थर्ड म्हणजे काय, तिसऱ्या स्थानी. कुणाच्या, एचच्या. पण कोणत्या दिशेला, तर एचच्या उजव्या दिशेला. ठीक आहे, एचच्या उजव्या दिशेला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, डी बसलेला आहे. इथं डी आणि एचचं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, संबंध सांगितलेला आहे. पण इथं काय सांगता येते की एच जो हा व्यक्ती आहे, ह्या एच व्यक्तीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी डी बसलेला आहे. म्हणजे तुम्ही असं सांगू शकता की डीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोणती व्यक्ती बसलेली असणार आहे, तर डीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एच ही व्यक्ती बसलेली असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी कन्फ्युजन वाटत असेल तर आपण एक काम करूया, काय करूया, आपण शोधूया की एच ची जागा नेमकी कुठं असू शकते. मला डी ची जागा इथे भेटलेली आहे. ठीक आहे, मला त्यांनी काय सांगितलं की एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर डी बसलेला आहे. समजा मी एफच्या शेजारी इथं काय केलं, एच घेतला. ठीक आहे, मी काय केलं, एफच्या शेजारी समजा मी इथे एच घेतला. मला सांगा एच ची उजवी बाजू कोणती असणार आहे, एच ची उजवी बाजू ही असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आणि एच पासून तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर डी बसलेला आहे. मला सांगा एच इथे 1 2 3, म्हणजे जर एच ची जागा मी इथं घेतली तर मला कळतंय की डी इथं येतोय. पण मला सांगा आपण डी ची जागा कुठं फिक्स केलेली आहे, तर डी ची जागा मी इथं फिक्स केलेली आहे. त्यामुळं एच ची जागा इथं येणार आहे का, नाही येणार. कारण की जर एच ची जागा मी इथं घेतली तर एच पासून जेव्हा मी उजव्या बाजूला 3 स्थानं जातोय तेव्हा मला डी ची जागा इथे भेटतीये. पण ते चुकीचं आहे, कारण की आपण डी ची जागा इथे फिक्स केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळं मी काय करतो, मी एच हा इथं नसणार आहे असं मी हे करतो. त्याच्यानंतर मी पुढे काय करतो, मी एच ची जागा इथं घेतो. ठीक आहे, जेव्हा मी एच ची जागा ह्या स्थानी घेतो, तेव्हा मला कळतंय की एच ची उजवी बाजू ही असणार आहे आणि एच ची डावी बाजू ही असणार आहे. ठीक आहे, मग मला कळलं, समजा मी डी ची जागा ह्या ठिकाणी घेतली तर मला सांगा डी पासून जेव्हा मी उजव्या बाजूला 3 स्थानं जाणार आहोत तेव्हा मला डी कुठं, जेव्हा मी एच ची जागा इथं घेतोय, जेव्हा मी एच ची जागा ह्या ठिकाणी घेतोय आणि एच पासून 3 स्थानं मी उजवीकडे जेव्हा जाणार आहे तेव्हा मला डी कुठं भेटते बघूया बरं का. 1 2 3, म्हणजे जेव्हा मी एच ची जागा इथं काय करतोय, इथं फायनल करतोय तेव्हा मला डी इथं भेटतोय. पण माझ्या पहिल्या वाक्यानुसार मी डी ची जागा काय केलेली आहे, इथे फिक्स केलेली आहे. त्यामुळं मला एक कळलं की ही सुद्धा जागा काय आहे, एच ची चुकीची आहे. ठीक आहे, आता पुढचं बघा बरं का. ही झाली. आता मी काय करतो, एच ची जागा ही घेतो. मित्रांनो, मला सांगा एच ची जागा जेव्हा मी इथं घेतो तेव्हा मला कळतंय की माझं तोंड ह्या दिशेने आहे आणि ह्या दिशेने जर असेल तर मी असा बसलेलो असेल तर माझी उजवी बाजू ह्या साईडला असणार आहे आणि डावी बाजू ह्या साईडला असणार आहे. म्हणजे मला कळलं की एच ची ही काय असणार आहे, ही एच ची उजवी बाजू असणार आहे आणि एच ची डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे.
आणि मला प्रश्नामध्ये काय सांगितलंय किंवा माहितीमध्ये काय सांगितलंय की एचच्या बाजूला, एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर डी बसलेला आहे. म्हणजे मला एच पासून 3 स्थानं मोजायचे. बघूया आपण 1, 2 आणि 3. म्हणजे मला एक कळलं की एचची जागा ही घेतली तर मला डी ची जागा माझ्या पहिल्या वाक्यानुसार इथं भेटतीये. म्हणजे मला कळलं की एचची जागा ही इथेच आहे. ओके, म्हणजे मी काय केलं, मला कळलं की एचची जागा मला भेटलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा तुम्हाला मगाशी मी काय सांगितलं की काय म्हणलं ते प्रश्नामध्ये, ते असं म्हणलेत की डी हा डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी एफच्या आहे आणि थर्ड म्हणजे तिसऱ्या स्थानी कुणाच्या, एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी डी आहे. म्हणजे याच्यावर मला असं कळतंय की डी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण असणार आहे, एच आहे. बरोबर, म्हणजे मला कळलं की जर त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल की एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी जर डी असेल तर आपण असं सांगू शकतो की डी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण आहे, तर एच आहे. बघा इथं आपण चेक करून पाहूया. काय चेक करायचं, इथं बघा डी ची कुठं तोंड करतोय, हा केंद्रकाच्या दिशेने तोंड करतोय. डी ची उजवी बाजू ही आहे, डी ची डावी बाजू ही आहे. म्हणजे मला एक कळतंय की डी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एच आहे का, मला चेक करायचंय. 1, 2, 3 बरोबर. म्हणजे जर त्यांनी तुम्हाला एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी डी आहे असं सांगितलं असेल तर तुम्ही असं सांगू शकता की डी च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एच आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या वाक्यावरून नेमका अजून एक काय अर्थ निघू शकतो हे तुम्हाला मी सांगितलं. बरोबर, म्हणजे मला काय कळलं की मी एच ची आणि डी ची काय केली आहे, जागा काय केलेली आहे, मी फिक्स केलेली आहे. त्यामुळे मी काय करतो, इथं हा एच जो आहे तो मी काय करतो, कट करतो. आता पुढचं बघूया बरं का. ए जो व्यक्ती आहे, ए इज सेकंड टू द राईट ऑफ एफ. मित्रांनो ते काय म्हणतायत की एफ च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर तो बसलेला आहे ए बसलेला आहे. बघा हे वाक्य काय म्हणते, ए हा जो व्यक्ती आहे, ए हा व्यक्ती दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. कुठून, तर एफ च्या उजव्या बाजूपासून. मला सांगा एफ हा तुमचा इथं आहे आणि एफ ची उजवी बाजू ही आहे आणि एफ च्या उजव्या बाजूने दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर बसलेला आहे ए. म्हणजे मला काय करायचं, एफ पासून मला 2 स्थानं जेव्हा मी जाणार आहे तेव्हा मला कोण भेटणार आहे, तर मला ए भेटणार आहे. म्हणजे मी एफ पासून जेव्हा 2 स्थानं इकडे जाणार आहे उजव्या बाजूला तेव्हा मला अ चं स्थान भेटणार आहे. म्हणजे 1 आणि 2 इथं मला भेटलं ए. पुढे बघा बरं का. अँड इमिजिएट नेबर ऑफ एच. ए जो आहे हा कुठं आहे, एफ च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी आहे आणि ए जो व्यक्ती जो आहे ना हा एच चा लगेच शेजारी आहे. मला सांगा एच ऑलरेडी इथं आहे आणि ए चा लगेच शेजारी कोण आहे, एच आहे. म्हणजे आपलं हे बरोबर आहे. ठीक आहे, हे स्टेटमेंट आपलं हे झालं, हे वाक्य सुद्धा आपलं झालं. म्हणजे मला काय कळलं की मला ए ची सुद्धा जागा इथून कळालेली आहे. ठीक आहे, आता पुढचं बघा. सी जो व्यक्ती आहे, सी इज सेकंड टू द राईट ऑफ बी. म्हणजे सी हा जो व्यक्ती बसलेला आहे ना हा व्यक्ती बी च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, मला सांगा ह्या ज्या पूर्ण आकृतीमध्ये आपल्याला सी आणि बी कुठे माहिती आहे का, नाही. त्यामुळे मी काय करतो, मला ही जी माहिती दिलेली आहे ना सी आणि बी ची, ही 100% मला माहिती नाहीये. म्हणून काय करतो, मी आहे तशीच ठेवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं पुढचं वाक्य वाचतो. आणि एफ हा जो व्यक्ती आहे आणि एफ इज थर्ड टू द राईट ऑफ बी. म्हणजे काय म्हणतात की एफ हा जो व्यक्ती जो आहे ना हा कुठं बसलेला आहे, हा बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. ठीक आहे, म्हणजे एफ हा जो व्यक्ती आहे ना हा व्यक्ती बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. म्हणजेच मी असं सांगू शकतो की एफ च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर एफ च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बी हा व्यक्ती बसलेला आहे. बघा मला सांगा काय म्हणतायत ते प्रश्नामध्ये की एफ हा जो व्यक्ती जो आहे ना हा एफ चं मला स्थान माहिती आहे. एफ हा जो व्यक्ती हा व्यक्ती बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. एफ हा व्यक्ती बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. म्हणजे मला याच्यावर असं कळतंय की एफ च्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बी हा व्यक्ती असणार आहे. बघा मी काय करतो, एफ पासून डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी जातो. 1, 2 आणि 3. म्हणजे मला कळलं की बी हा व्यक्ती हा इथं असणार आहे.
बघा आपण परत क्रॉस चेक करू. काय म्हणतात, एफ हा जो व्यक्ती आहे हा कुठं बसलेला आहे, थर्ड म्हणजे तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. कुणाच्या, बीच्या, पण कोणत्या दिशेने, हा उजव्या दिशेने. मला सांगा बीचं स्थान हे इथं आहे, बीचं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे आणि बीचं तोंड जर केंद्रकाच्या दिशेने असेल तर बीची ही कोणती बाजू झाली, बीची ही झाली उजवी बाजू आणि ही झाली तुमची डावी बाजू. म्हणजे मला सांगा बीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर एफ बसलेला आहे. मला सांगा बी पासून 3 स्थानं मोजा, 1, 2 आणि 3. कोण येत आहे, एफ येत आहे, बरोबर. म्हणजेच मी असं सांगितलं की एफ च्या डाव्या बाजूला कोण आहे, तिसऱ्या स्थानी बी आहे. आता बघा मला काय कळालं, बी ची जागा कळालेली आहे आणि आता मी काय करतो, आधीच्या वाक्याकडे परत येतो. सी हा जो व्यक्ती आहे ना हा कुठं बसलेला, दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. कुठून, बीच्या उजव्या बाजूपासून. मला काय कळालेलं आहे, मला बीची जागा ही कळालेली आहे आणि बीची जागा कळाल्यानंतर मला आधीचं वाक्य असं सांगतंय, सी हा जो व्यक्ती आहे ना हा सी व्यक्ती बीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. बी पासून उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी काय करायचं आहे, मला मोजायचं आहे. म्हणजे 1 आणि 2. म्हणजे मला कळलं की बी पासून उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, तर तुमची सी व्यक्ती ही बसलेली आहे. कोणती, सी ही व्यक्ती बसलेली आहे. म्हणजे मला कळालं, मला बीचं सुद्धा स्थान कळालं, सीचं सुद्धा स्थान कळालेलं आहे. ठीक आहे, आता राहिली फक्त 2 स्थानं. बघा पुढचं वाक्य काय म्हणते, जी हा जो आहे ना इज नॉट, नाही. जी हा नाहीये, काय नाहीये, हा इमिजिएट नेबर नाहीये. कुणाचा, एफचा. इमिजिएट नेबर म्हणजे काय, लगेचचा शेजारी. नेबर म्हणजे काय, शेजारी. जी हा जो व्यक्ती आहे ना हा व्यक्ती एफचा लगेच शेजारी नाहीये. म्हणजे एफच्या उजव्या आणि डाव्या बाजूला लगेच कोण नाहीये, तर जी नाहीये. म्हणजे मला एक कळलं की ह्या वाक्यावरून मला एक कळलं, ही जी नकारात्मक माहिती आहे याच्यावरून मला असं कळलं की एफच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला जी हा व्यक्ती बसत नाही. त्यामुळे मी काय केलं, जी ची जागा इथं नसणार आहे. मला सांगा आपल्याकडे किती जागा राहिलेल्या आहेत, आपल्याकडे फक्त 2च जागा राहिलेल्या आहेत आणि त्या 2 जागांमध्ये सुद्धा मला एका जागेवर जी हा व्यक्ती नसणार आहे. त्यामुळं राहिली फक्त एकच जागा, त्या जागेवर कोण बसणार आहे, तर तुमचा जी बसणार आहे. त्यामुळे तुमचा जी सुद्धा गेला. आणि आता राहिली फक्त एकच जागा, त्या एका जागेवर कोण बसणार आहे, तर तुमचा राहिलेला एक व्यक्ती ज्याचं नाव आहे ई. बघा म्हणजे तुम्हाला कळलं का, आपण ह्या दिलेल्या माहितीनुसार काय केलं, हे पूर्ण जी आहे ही पूर्ण आकृती काढली. आणि जेव्हा तुम्ही ही पूर्ण आकृती काढता तेव्हा तुम्हाला उत्तरं सोडवायला ह्या आकृतीची काय होते, मदत होते. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला हा सिटिंग अरेंजमेंटचा जेव्हा प्रश्न येणार आहे तेव्हा तुम्हाला ही आकृती काढणं, ही आकृती एका कागदावर काढणं हे तुम्हाला गरजेचंच आहे. जोपर्यंत तुम्ही ही आकृती काढणार नाही, ही जी दिलेली माहिती आहे तुम्ही ती एका आकृतीमध्ये व्यवस्थित बसवणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ह्या ज्या माहितीवरून आधारित जे तुम्हाला काही प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न तुम्हाला सुटणार नाहीतच. म्हणजे तुम्ही किती पण प्रयत्न करा, ह्या माहितीवरून तुम्ही किती पण वाचलं, काही केलं तरी तुम्हाला हे प्रश्न सुटणार नाही. का, कारण की जोपर्यंत तुम्ही आकृती काढत नाही आणि त्या आकृतीमध्ये ही दिलेली सगळी माहिती व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यावर विचारलेले प्रश्न हे सुटणार नाहीतच. मी नाहीतच म्हणतोय. तुम्ही किती पण हुशार जरी असले तरी तुम्हाला ही दिलेली माहिती जी आहे ही माहिती तुम्हाला एका आकृतीमध्ये व्यवस्थित मांडणं, व्यवस्थित मांडल्यानंतर ती अचूक आहे की नाही पाहणं हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आपण काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित मांडलेल्या आहेत. आता बघा बरं का, आपण एक काम करू, परत आपण टॅली करूया. समजा आपण मांडलेली माहिती बरोबर आहे की नाही. मित्रांनो हे बघा, तुम्हाला पेपरमध्ये वेळ खूप कमी असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला दिलेली माहिती परत ही याच्यामध्ये क्रॉस चेक करणं किंवा परत चेक करणं थोडंसं अवघड जाईल. पण मित्रांनो आपण काय करू, आपण त्याला बघून घेऊया नेमकं काय आहे. बघा पहिलं वाक्य काय म्हणते, डी हा जो व्यक्ती आहे ना हा दुसऱ्या स्थानी आहे. कुणाच्या, एफच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे, डी बसलेला आहे. बघा डी इथं आहे आणि एफ इथं आहे. मला सांगा एफ ची उजवी बाजू ही आहे आणि एफ ची डावी बाजू ही आहे. मला सांगा एफ च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी डी आहे का, बघूया. एफ ची डावी बाजू ही आहे म्हणजे मला एफ च्या डाव्या बाजूला 2 स्थान जायचे, 1 आणि 2, बरोबर. डी इथं बसलेला आहे. एफ च्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी डी बसलेला आहे. ठीक आहे, डी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ, बरोबर. त्याच्यानंतर आणि काय कुणाशी बोलतोय, डी विषयीच बोलतोय. आणि डी हा जो आहे ना थर्ड टू द राईट ऑफ एफ, म्हणजे डी हा व्यक्ती
एच जो हा व्यक्ती आहे ह्या एच व्यक्तीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी आहे. मला सांगा डी हा व्यक्ती एच व्यक्तीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी आहे का बघा. मला सांगा एच हा इथं बसलेला आहे. एच ह्या व्यक्तीची उजवी बाजू ही आहे आणि एचच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी डी आहे का बघा. 1 2 3 आहे. ठीक आहे, म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आपलं. ए हा जो व्यक्ती आहे ना सेकंड टू द राईट ऑफ एफ, म्हणजे एफ च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी ए हा व्यक्ती आहे का बघा. एफ च्या उजव्या बाजूला 1 2 बरोबर आहे. आणि इमिजिएट नेबर ऑफ एफ, ए हा एच चा लगेच शेजारी आहे का. आहे. एच च्या लगेच शेजारी ए बसलेला आहे. त्याच्यानंतर सी हा जो व्यक्ती आहे सी इज सेकंड टू द राईट ऑफ बी, म्हणजे सी हा व्यक्ती जो आहे ना बी च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी आहे. सी हा व्यक्ती सी हा व्यक्ती बी च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी आहे का बघा. 1 आणि 2 आहे, त्यामुळे ते पण बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा एफ हा जो व्यक्ती आहे आणि एफ इज थर्ड टू द राईट ऑफ बी, म्हणजे बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एफ आहे का बघा. बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एफ आहे का बघा. बी च्या उजव्या बाजूला 1 2 3 आहे. बी च्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी एफ आहे, बरोबर. आणि जी हा जो आहे ना जी इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ एफ, म्हणजे एफ ह्या व्यक्तीच्या लगेच शेजारी म्हणजे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोण नाहीये, तर तुमचा जी नाहीये. ठीक आहे का. नाहीये, बरोबर. जी इथं आला, त्यामुळे तुमचं उत्तर, तुमचा प्रश्न हा सुटलेला आहे. तुम्हाला ही डायग्राम जमली, तुमची डायग्राम ही क्रॉस चेक होतीये, सगळ्या गोष्टी होत आहेत, म्हणजे ही डायग्राम आपली बरोबर आहे. आता आपण काय करूया, प्रश्न पाहूया. बघा काय म्हणतायत ते, असं विचारतायत हाऊ मेनी ऑफ देम आर देअर बिटवीन एच आणि सी. ते असं विचारतायत की एच आणि सी ह्या दोन व्यक्तींमध्ये किती लोक ही बसलेली आहेत. बघा हाऊ मेनी म्हणजे किती, हाऊ मेनी ऑफ देम म्हणजे किती लोक आहेत कुणाच्या मध्ये, एच आणि बिटवीन मध्ये एच आणि सी च्या मध्ये किती लोक आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. ठीक आहे. आता बघा मला काय करायचंय, आधी एच आणि सी ची काय करायची आहे, मला जागा फिक्स करायची आहे. जेव्हा एच आणि सी ची जागा फिक्स करतो तेव्हा मला काय बघायचं आहे, एच आणि सी मध्ये किती लोक आहेत ते मला बघायचे. ठीक आहे, मी काय करतो आधी एचच्या डाव्या बाजूने किती लोक आहेत ते मी बघतो. एचचं तोंड कुठं आहे, केंद्रकाच्या दिशेने आहे, त्यामुळे ही जी बाजू असणार आहे ही उजवी बाजू असणार आहे, ही जी बाजू असणार आहे ही डावी बाजू असणार आहे, बरोबर. म्हणजे मला एक गोष्ट कळली की एचच्या डाव्या बाजून जेव्हा मी सी पण जाणार आहे तेव्हा किती लोक आहेत ते मी पाहतो. 1 2 3, म्हणजे एच आणि सी मध्ये किती लोक बसलेले आहेत, तर 3 लोक बसलेले आहेत जेव्हा मी एचच्या डाव्या बाजूने जातो. आता पुढे बघा बरं का, ही आहे उजवी बाजू. आता उजव्या बाजूपासून जेव्हा मी सी कडे जातो तेव्हा मला कळतंय 1 2 3, म्हणजे इथं पण किती लोक आहेत, तर 3 लोक आहेत. म्हणजे मला एक कळलं एच आणि सी मध्ये किती लोक बसलेले आहेत, 3 लोक बसलेले आहेत. ठीक आहे, एच आणि सी मध्ये 3 लोक बसलेले आहेत. मित्रांनो कन्फ्युजन करून घेऊ नका, 6 लोक नाहीयेत. एच आणि डी मध्ये फक्त 3च लोक बसलेले आहेत. 1 2 3 1 2 3, तुम्ही कोणत्या पण साईडने मोजा, 1 2 3 आणि 1 2 3 अशी तीनच लोक बसलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे किती झालं याचं उत्तर, बी. ठीक आहे, पुढचा बघा बरं का आपण. हु इज द इमिजिएट, कोण आहे, कोण इमिजिएट, काय इमिजिएट लेफ्ट ऑफ ए, म्हणजे ए च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे असं तुम्ही आम्हाला सांगा. ए च्या हा मला काय करायचं, पहिल्यांदा ए हा व्यक्ती कुठे आहे हे मला शोधायचंय आणि ए च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे हे मला शोधायचंय. आधी मला हे माहिती पाहिजे की ए हा कुठं तोंड करून बसलाय, ए हा केंद्रकाच्या दिशेने तोंड करून बसलाय. म्हणजे मला एक कळलं, ए जर केंद्रकाच्या दिशेने तोंड करून बसलेला असेल तर ए ची ही कोणती बाजू झाली, ही उजवी बाजू झाली आणि ही ची ही कोणती झाली, ही डावी बाजू झाली. म्हणजे मला कळलं, आता मला शोधायचंय की ए च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे. ए च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे, तर तुमचा ई हा व्यक्ती बसलेला आहे. आणि मला प्रश्नामध्ये बघायचंय ई हा ऑप्शन कुठं आहे, ई हा ऑप्शन इथं आहे. मला सांगा एच कुठं बसलाय, एच हा व्यक्ती ए च्या लगेच उजव्या बाजूला बसलेला आहे, त्यामुळे हा पर्याय येणार आहे का, नाही. पुढचा बघा जी कुठं आहे, जी इथं आहे.
मला सांगा ए पासून जी कितव्या स्थानी आहे 1 2 कुठून एच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे तर जी बसलेला आहे त्यामुळे हा सुद्धा नाही येणार आम्हाला प्रश्नात काय विचारलंय की इमिजिएट लेफ्ट ऑफ ए इमिजिएट लेफ्ट म्हणजे काय लगेच डाव्या बाजूला कुणाच्या एच्या लगेच डाव्या बाजूला ई बसलेला आहे डेटा इनएडिक्वेट आहे का नाही कारण की आम्हाला ऑलरेडी आम्ही काय केलेलं आहे सगळी माहिती भरून आम्ही सगळ्या जागांची जागा फिक्स केलेली आहे एफ बघा मला सांगा एफ ही व्यक्ती कुठे आहे एफ ही व्यक्ती इथं आहे मला सांगा एच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण आहे एफ आहे कारण की जेव्हा मी ए ची जागा इथं फिक्स केलेली आहे मला एक कळतंय की एफ ची डावी बाजू ही आहे आणि एफच्या डाव्या बाजूने मी 1 आणि 2 घर जातो तेव्हा मला कळतं की एफ हा इथं बसलेला आहे म्हणजे एच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे तर एफ बसलेला आहे त्यामुळे हा सुद्धा पर्याय गेलेला आहे राहिला फक्त एकच पर्याय तर बी त्यामुळे याचं उत्तर आलं बी ठीक आहे पुढचं बघू आपण काय म्हणते बघा इन विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स म्हणजे खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये पहिला व्यक्ती फर्स्ट पर्सन हा सिटिंग टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ दिस सेकंड पर्सन यांनी म्हणजे काय विचारले खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये पहिला व्यक्ती हा जो दुसरा व्यक्ती आहे ह्या दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डाव्या बाजूला बसलेला आहे म्हणजे बघा काय केलं त्यांनी थोडासा प्रश्न काय केलाय थोडासा त्यांनी काय केलाय थोडासा अवघड केलाय काय विचारले बघा आपण फक्त प्रश्न समजून घ्या इन विच ऑफ दी फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणत्या जोडी पेअर्स म्हणजे जोडी खालीलपैकी कोणत्या जोडीमध्ये पहिला व्यक्ती हा जो पहिला व्यक्ती जो आहे हा पहिला व्यक्ती हा जो दुसरा व्यक्ती जो आहे ना ह्या दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डाव्या बाजूला आहे म्हणजे काय करायचं की आपल्याला याच्या डाव्या बाजूला हा व्यक्ती आहे की नाही हे आपल्याला काय करायचंय चेक करायचंय हा जो व्यक्ती आहे ना ह्या व्यक्तीच्या डाव्या बाजूला हा व्यक्ती आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय याच्या डाव्या बाजूला हा लगेच आहे की नाही हे चेक करायचंय याच्या डाव्या बाजूला हा आहे की नाही हे लगेच चेक करायचंय ठीक आहे आता मी काय करतो ऑप्शन पाहतो मला सांगा सी हा इथं आहे डी हा इथं आहे बरोबर सी चं तोंड कुठं आहे हे सी चं तोंड केंद्रकाच्या दिशेने आहे म्हणजे मला कळलं की सी ची डावी बाजू ही असणार आहे आणि सी ची उजवी बाजू ही असणार आहे मला जेव्हा हे कळालं तेव्हा मला काय कळलं की सी च्या लगेच डाव्या बाजूला कोण बसलेला आहे तर डी बसलेला आहे बघा पहिल्या पर्यायामध्ये काय विचारलं त्यांनी काय विचारलंय की डी च्या लगेच डाव्या बाजूला सी आहे की नाही आम्हाला सांगा आता बघा डीचं तोंड कुठं आहे केंद्रकाच्या दिशेने आहे आणि मला सांगा केंद्रकाच्या दिशेने जर त्याचं तोंड असेल तर याची डी ची ही उजवी बाजू ही येणार आहे आणि डावी बाजू ही येणार आहे मला सांगा डी च्या डाव्या बाजूला सी आहे का नाही कारण की डी च्या डाव्या बाजूला कोण आहे तर डी च्या डाव्या बाजूला बी आहे आणि डी च्या उजव्या बाजूला कोण आहे तर सी आहे त्यामुळे हा पर्याय येणार आहे का हा पर्याय नाही येणार कारण की हा जो सी व्यक्ती जो आहे ना हा सी व्यक्ती डी च्या लगेच डाव्या बाजूला आहे का नाही पुढचं बघा बी आणि जी बघा बी आणि जी मला सांगा याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की जी च्या लगेच डाव्या बाजूला बी आहे की नाही हे आपल्याला बघायचंय मला सांगा जी हा इथं बसलेला आहे जी हा इथं बसलाय बरोबर म्हणजे जी ची उजवी बाजू कोणती झाली जी ची उजवी बाजू ही झाली आणि डावी बाजू ही झाली बरोबर ना आपण काय ठरवलंय जेव्हा एखाद्या दिशेचं बाणाचं खालच्या दिशेने असतं तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आपल्या समोरचा जो आहे उजवी साईड ही घ्यायची आहे म्हणजे आपला हा हात असणार आहे उजवी साईड म्हणजे ही झाली उजवी बाजू याची त्यामुळे हा याच्या उजव्या बाजूला कोण बसला आहे बी बसला आहे आणि जी च्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे एच आहे त्यामुळे जर इथे एच असतं तर आपण काय म्हटलं असतं की जी च्या लगेच डाव्या बाजूला एच आहे त्यामुळे हा पर्याय आपण कदाचित बरोबर घेतला असता पुढचं बघा एच आणि ए मला सांगा ए च्या डाव्या बाजूला लगेच मला कोण हवंय मला एच हवाय ठीक आहे ए च्या डाव्या बाजूला मला कोण हवंय लगेच एच हवाय बरोबर मला सांगा ए हा व्यक्ती जो आहे ए च्या उजव्या बाजूला लगेच कोण बसलंय तर ए बसलाय पण मला काय हवंय ए च्या डाव्या बाजूला हवंय ना त्यांनी काय सांगितलंय की हा जो पहिला व्यक्ती जो आहे ना हा पहिला व्यक्ती ह्या दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच डाव्या बाजूला हवाय म्हणजे ए च्या डाव्या बाजूला कोण ए लगेच बसलेला तर ई बसलेला आहे जर इथं ई असता तर मी हा पर्याय घेतला असता पुढचं बघा ए आणि ई बघा मला सांगा ई च्या लगेच डाव्या बाजूला मला कोण हवंय मला ए हवाय आपण बघूया चेक करूया मला सांगा ई हा इथं बसलेला आहे ईचं तोंड हे केंद्रकाच्या दिशेने आहे केंद्रकाच्या दिशेने जर असेल तर ई ची उजवी बाजू ही झाली ठीक आहे ई च्या उजव्या बाजूला कोण बसला आहे ई बसला ए बसला आहे पण मला काय पाहिजे ए च्या डाव्या बाजूला पाहिजे आणि ए च्या डाव्या बाजूला कोण बसलेला आहे तर एफ बसला आहे जर इथं एफ असता तर मी हे उत्तर बरोबर दिलं असतं म्हणजे मला कळलं की हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे हा सुद्धा पर्याय
पर्याय चुकीचा आहे आणि हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे फक्त एकच पर्याय राहतो, नन ऑफ दी अबोव. त्यामुळं वरीलपैकी कोणताच नाही हा काय आहे, पर्याय बरोबर आहे. पुढचं बघा. कळलं मित्रांनो? काय नव्हतं प्रश्नामध्ये एक विचारलं. काय विचारलंय त्यांनी आपल्याला? काय विचारलंय की खालीलपैकी आम्हाला अशी जोडी सांगा ज्या जोडीमध्ये पहिला जो व्यक्ती जो आहे ना, हा पहिला व्यक्ती ह्या दुसऱ्या व्यक्तीच्या लगेच इमिजिएट काय आहे, डाव्या बाजूला आहे. डीच्या डाव्या बाजूला लगेच सी आहे का? नाही. डीच्या डाव्या बाजूला बी आहे. जीच्या डाव्या बाजूला बी आहे का? जीच्या डाव्या बाजूला बी आहे का? नाही. तर एच आहे. एच्या डाव्या बाजूला एच, एच्या डाव्या बाजूला ए आहे का? नाही. एच्या डाव्या बाजूला एच आहे का? नाही. एच्या डाव्या बाजूला ई आहे. त्याच्यानंतर ईच्या डाव्या बाजूला ए आहे का? नाही. ईच्या डाव्या बाजूला एफ आहे. त्यामुळे हा सुद्धा, हे सगळे पर्याय गेले आणि एकच राहिला हा, नन ऑफ दी अबोव. पुढचा बघा. हु इज म्हणजे कोण आहे कुठं? फोर्थ म्हणजे चौथा, टू द राईट ऑफ बी. म्हणजे बीच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी कोण बसला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. काय विचारतायत? बीच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी कोण बसला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. बघा, हु म्हणजे कोण, ठीक आहे. फोर्थ म्हणजे चौथा. टू द कुणाच्या? राईट ऑफ, राईट म्हणजे उजव्या. बीच्या उजव्या स्थानी, बीच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी कोण बसला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. असं ते काय करतायत, विचारतायत. बरोबर. बीच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी कोण आहे हे तुम्ही आम्हाला सांगा, असं ते काय करतात, विचारतात. आपली पहिली स्टेप काय? पहिली स्टेप काय असते आपली? आपल्याला पहिल्यांदा बघायचंय बीची जागा कुठं आहे. मला सांगा बीची जागा कुठं आहे? बीची जागा इथं आहे. ठीक आहे. बीची जागा आपल्याला सापडली. बी हा कुठं तोंड करून बसलाय? बी हा केंद्रकाच्या दिशेने तोंड करून बसलेला आहे. त्याच्यावरून मला कळलं की बीची उजवी बाजू ही असणार आहे आणि बीची डावी बाजू ही असणार आहे. बघा, आता मला बीची उजवी बाजू कळालेली आहे. ठीक आहे. म्हणजे मला काय करायचंय? बी पासून 4 घरी यायचंय. 1 2 3 4. त्यांनी काय विचारलं? 4. 1 2 3 4 म्हणजे मला कोण भेटलं? ई भेटला. बीच्या उजव्या बाजूला चौथ्या स्थानी कोण बसलेला आहे? तर ई बसलेला आहे. आता बघा, मला सी सांगा. सी इथे बीच्या कितव्या स्थानी? सी 1 आणि 2. बीच्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण बसला आहे? सी बसला आहे. त्यामुळे हा पर्याय गेला. ए बघा, ए इथे बीच्या उजव्या बाजूला 1 2 3 4 5, हा 5व्या स्थानी हा पण गेला. त्याच्यानंतर ई बघा, एफ बघा, एफ इथं आहे. मला सांगा बी पासून एफ कितव्या स्थानी? 1 2 3. बरोबर. एफ इथं आला आणि हा डेटा इनएडिक्वेट आहे का? नाही. तर आपल्याला उत्तर आलेलं आहे. त्यामुळे हा ऑप्शन गेला. राहिला फक्त ए, ई. आता 21वा बघा बरं का मित्रांनो. 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही काय करा, सोडवायचा प्रयत्न करा. बरं बघा, जमतंय का तुम्हाला? बघा, जमते का बघा. ठीक आहे. आता काय सांगितलं बघा. व्हॉट इज म्हणजे कोणती, काय, ईची जागा कोणती आहे कुणाच्या याच्यामध्ये? विथ रिस्पेक्ट टू जी. जीच्या जागेची तुलना करता ईची जागा काय आहे असं आम्ही तुम्हाला सांगा. म्हणजे काय विचारलंय? विथ रिस्पेक्ट टू जी, जीच्या बरोबर, जीच्या तुलनात्मक दृष्ट्या ईची जागा कोणती आहे असं तुम्ही सांगा. व्हॉट इज द पोझिशन ऑफ ई म्हणजे आम्हाला ईची जागा सांगा विथ रिस्पेक्ट टू जी. जीच्या जागेशी तुलना करता आम्हाला ईच्या, म्हणजे जी पासून ई हा कितव्या स्थानी आहे असं तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे जी पासून ई कितव्या स्थानी आहे असं तुम्ही आम्हाला सांगा. असं त्यांनी काय केलं आहे, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. बघूयात आपण. व्हॉट इज द इज पोझिशन विथ रिस्पेक्ट टू जी म्हणजे जीची जागा, जीच्या कंपॅरिझन मध्ये ईची जागा कोणती आहे तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे जी पासून ई हा कोणत्या स्थानी बसलेला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. बघा, विथ रिस्पेक्ट टू जी म्हणजे जी पासून ई हा कुठे बसला आहे हे तुम्ही आम्हाला सांगा. आधी मला काय करायचंय? आधी मला जी आणि ई कुठं आहे हे मला बघायचं आहे. जी आणि ई इथं बघा आहे. त्याच्यानंतर मला बघायचं आहे त्यांची तोंड कुठं आहेत. त्यांची तोंड ही केंद्रकाच्या दिशेने आहेत. म्हणजे आता मला कळलं की याची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती. याची उजवी बाजू कोणती असणार आहे? याची उजवी बाजू ही असणार आहे. ही आहे तुमची राईट साईड, ही आहे तुमची लेफ्ट साईड. बरोबर. हा खाली तोंड करून बसलाय. ठीक आहे. आता बघू बरं का आपण काय बघायचंय. आपल्याला ईची जागा शोधायची कुणाच्या याच्यामध्ये? जीच्या याच्यामध्ये. मला सांगा, जेव्हा जीच्या बाजूने मी डाव्या बाजूला येतो तेव्हा मला ईची जागा कोणती आहे ते बघूया. 1 2 3 म्हणजे जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? ई बसलेला आहे. बरोबर. जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? तर ई बसलेला आहे. बघा, मी काय लिहितो? जीच्या डाव्या बाजूला
जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसलेला आहे? तर तुमचा ई बसलेला आहे. ठीक आहे, हा एक मला कळालं. आणि बघा, जेव्हा जीच्या उजव्या बाजूने मी येणार आहे तेव्हा बघू बरं का, जीची ही उजवी बाजू आहे. मला सांगा जीच्या उजव्या बाजूला ई कितव्या स्थानी असणार आहे? तर 1 2 3 4 आणि 5. म्हणजे जी पासून उजव्या बाजूला 5व्या स्थानी कोण बसलेला आहे? तुमचा ई बसलेला आहे. म्हणजे मला काय कळलं की जीच्या उजव्या बाजूला 5व्या स्थानी कोण आहे? तर तुमचा ई आहे. बघा, म्हणजे मला काय कळलं, जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण आहे? ई आहे. आता बघायचंय ह्या दोन्ही पर्यायामध्ये एक जरी पर्याय तुमच्या पर्यायामध्ये असेल ना, ते काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. बघा बरं का, जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी ई आहे. बघा पहिल्या पर्याय बघा, सेकंड टू द राईट. मला सांगा जी पासून दुसऱ्या स्थानी उजव्या बाजूला ई आहे का? नाही, कारण की जीच्या उजव्या बाजूला 5व्या स्थानी कोण आहे? ई आहे. त्यामुळे इथे जर 5 असतं, इथे जर 5th असतं, तर आपण काय केलं असतं? तर हे पर्याय बरोबर दिलं असतं. त्याच्यानंतर थर्ड टू द लेफ्ट म्हणजे काय? तिसऱ्या स्थानी आहे. कुणाच्या? जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण बसला आहे? ई बसला आहे असं म्हणायचं त्यांना. मला सांगा जी पासून डाव्या बाजूला ई कितव्या स्थानी आहे? तिसऱ्या स्थानी. म्हणजे हा एक पर्याय बरोबर येऊ शकतो तुमचा. त्याच्यानंतर थर्ड टू द राईट म्हणजे जीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी ई बसलेला आहे. जीच्या उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानी ई बसलेला आहे. मला सांगा जी पासून 5व्या स्थानी कोण आहे? ई आहे. बघा आपण इथं लिहिलेलं आहे, जीच्या उजव्या बाजूला 5व्या स्थानी कोण आहे? ई आहे. जर इथं 5 असतं, 5th असतं, तर आपण हे काय केलं असतं? हे बरोबर दिलं असतं. सेकंड टू द लेफ्ट म्हणजे जीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी. मला सांगा जीच्या डाव्या बाजूला दुसऱ्या स्थानी कोण आहे? ए आहे. आणि आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्याला कळलं की जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी कोण आहे? ई आहे. इथं जर तुमचं थर्ड असतं तर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इमिजिएट राईट म्हणजे काय? जीच्या लगेच उजव्या बाजूला जीच्या लगेच उजव्या बाजूला आहे का ई? नाही. जीच्या लगेच उजव्या बाजूला कोण आहे? बी आहे. त्यामुळे इथं काय झालं? हे चुकीचं झालं. म्हणजे मला एक कळलं की माझं उत्तर कोणतं असणार आहे? तर बी असणार आहे. म्हणजे मला कळलं की ई ची जागा जी आहे ही ई ची जागा जीच्या डाव्या बाजूला लगेच कुठं आहे? तिसऱ्या स्थानी आहे. म्हणजे ई हा व्यक्ती जो आहे जीच्या डाव्या बाजूला तिसऱ्या स्थानी बसतोय. ई हा व्यक्ती आहे जीच्या उजव्या बाजूला कितव्या स्थानी बसतोय? 5व्या स्थानी बसतोय. म्हणजे मला काय कळलं, जर तुम्हाला असा प्रश्न आला, आधी काय करायचं? आधी जी ची जागा बघायची आणि ई ची जागा बघायची आणि ह्या दोन्ही जागा बघितल्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूला कितव्या स्थानी आहे आणि डाव्या बाजूला कितव्या स्थानी आहे हे आपल्याला बघायचं आहे. मित्रांनो, आपण आत्तापर्यंत आपण आता एक पॅराग्राफ पाहिला किंवा एक माहितीचा संच पाहिला. मित्रांनो, हे जे प्रॉब्लेम आहेत ना, हे मी तुम्हाला खूप स्लो घेतोय. हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो मागचं जे गणित आहे, हे मी 1 मिनिटामध्ये सोडवलं होतं. ठीक आहे. याला आपण जवळजवळ अर्धा तास घेतलाय. मित्रांनो, अर्धा तास का घेतला किंवा जास्त वेळ का घेतला की तुम्हाला याच्यामधील ज्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत ह्या तुम्हाला कळाव्यात. त्याच्यानंतर तुमची डावी बाजू कोणती आहे, उजवी बाजू कोणती आहे हे तुम्हाला समजावं. तुम्हाला नेमकं कन्फ्युजन होऊ नये, तुमच्या मनामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून आपण काय करतोय, ह्या गोष्टी आपण खूप सोप्या पद्धतीने घेतोय. मित्रांनो, आता तुम्ही काम करा की हा जो आपण गणित सोडवले ना, हे गणित तुम्ही पुन्हा एकदा न पाहता सोडवा. म्हणजे काय करा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या पहिल्या याचा माहितीचा, आणि माहितीचा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही काय करा, ती माहिती तुम्ही परत वाचून तुम्ही परत काय करा, तुम्ही आकृती काढा. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःहून करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट खूप पक्की होणार आहे. मित्रांनो, एक काम करूया, बाकीची राहिलेली उदाहरणं आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया. आपण थांबूया. थँक्यू.